छत्रपती संभाजी महाराजांना फितुरांनी पकडलं आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये घेऊन गेले. आणि जसं आपल्या शंभूराजांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये पाऊल टाकलं तसा औरंगजेब पाण्यातून मासा बाहेर काढल्यावरती जसा तडफडतो तसा सिंहासनावरून तडफडून उभा राहिला आणि आपल्या शंभूराजांच्या समोर आला आणि जमिनीवरती गुडघे टेकवले आणि त्या खुदाकडे हात केले आणि त्या खुदाला म्हणतो कसं, हे खुदा रेहम, मेरा बरसों पुराना सपना था वो आज साकार हो गया. जिस संभा को हवा भी छू नहीं सकती थी वो संभा आज मेरे सामने खड़ा है. अब मैं संभा को दिखाता हूँ कि ये औरंगजेब क्या चीज है. आणि हा सगळा प्रसंग जेव्हा चालू होता तेव्हा आपले राजे शंभूराजे कवी कलशांना म्हणतात कसं, कवी कलश सुचते का एखादी कविता हा प्रसंग पाहून. अरे आपला राजा मरणाच्या दारात आहे, थोड्या वेळानंतरच औरंगजेब आपले काय हाल करणार आहे हे सगळं आपल्याला ठाऊक आहे, तरी सुद्धा ह्या प्रसंगी आपला राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता. तेव्हा कवी कलश म्हणतात होय राजे. आणि कवी कलश कविता म्हणतात, राजे क्या लढे हो तुम खूब जंग, हो राजे क्या लढे हो तुम खूब जंग, तुम्हारा तेज तखत तब तेज औरंग. हो राजे काय तुम्ही लढलाय जंग, तुमचं तेज आणि शौर्य पाहून स्वतः औरंगजेब ते काय लढलाय तुम्ही जंग. हो राजे तुम्ही काय लढलाय जंग, तुमचं शौर्य आणि पराक्रम पाहून औरंगजेब तुमच्या समोर गुडघे टेकवून बसलाय. औरंगजेब त्या खुदाला असं देखील म्हणतो की हे खुदा, काश मेरे पास भी ऐसा संभा जैसा बंदा होता.